तू तिथे मी पहिला प्रवास. गाडीत पूर्ण शांतता होती. यश आणि सिया दोघेही थोडं अंतर ठेवून बसले होते. एक अशी सिच्युएशन दोघांमध्ये तयार झाली होती जिथे ते दोघे जवळ असून सुद्धा खूप लांब होते. वाऱ्याची हलकी हलकी झुळक आत येऊन सियासोबत खेळायला बघत होती, पण ती होती की दरवेळी तिला परतून लावायची. अशातच तिच्या बांगड्यांची होणारी ती किणकिण ऐकून यश तिला बघून आपल्या मनाला शांत करून घेत होता. अर्धा रस्ता पार झाला होता की त्या गार हवेने आणि कारमधल्या एसीने सियाला थंडी वाजू लागली आणि ती आपल्या साडीचा पदर खांद्यावरून ओढून घेत स्वतःला आकसून घेऊ लागते. ड्रायव्हर, एसी ऑफ कर. यशने ऑर्डर सोडली. पण सर, तुम्हाला तर एसी लागतो ना. शट अप. जितकं सांगितलं तितकं कर, यश ओरडला. तसा बिचारा ड्रायव्हर गाढ झाला. तो त्याच्याच काळजीने बोलत होता, पण या हिटलरला आपल्या डॉल समोर दुसऱ्या कुणाची काळजी दिसतेच कुठे ना. काळजी करण्याचा सगळा ठेका तर या माणसानेच घेतला आहे आणि जिची काळजी करायची आहे तिचा सुद्धा. ड्रायव्हरने हात पुढे केला होताच की कारमधल्या त्या नाजूक आवाजाने त्याचे हात थांबले. सर, इट्स ओके, मी करेल मॅनेज. तुम्ही त्रास नका करून घेऊ स्वतःला. सिया आपला पदर आणखी ओढून गेली. यशने तिकडं दुर्लक्ष केलं आणि त्याची करडी नजर ड्रायव्हरवर आली, जो अजूनही त्यांनाच बघत होता. त्याची नजर बघून ड्रायव्हरने गुपचूप एसी बंद करून घेतला. विनाकारण कोण या हिटलरचा राग अंगावर ओढून घेईल ना. आता कुठे जाऊन सियाला थोडं बरं वाटलं आणि ती बाहेर बघायला लागली. तर यश तिला. थोड्या वेळाने सियाच्या पापण्या जड होऊ लागल्या आणि झोपेची डुलकी येऊ लागली आणि ती तशीच पेंगू लागली. तसा यश हडबडीत समोर झाला आणि त्याने तिच्या भोवती आपल्या हातांचा वेढा घातला. जणू तो वेढा नसून तिचं सुरक्षतेचं कुंपण होतं. तशी सियाने सुद्धा आपली मान त्याच्या खांद्यावर टाकून पूर्ण झोपी गेली. भलेही ती जागी असताना वरवर नकार देत असली तरी झोपेत मात्र ती त्याचा स्पर्श ओळखत होती. यश तिला बघत होता. समोरच्या मिरर म्हणून त्या दोघांना बघत होता आणि आपल्या हिटलर बॉसचं प्रेमळ रूप बघून गालातल्या गालात हसत होता. आणि अशातच त्याचं लक्ष भरकटलं आणि गाडी खड्ड्यात पडून जोराचा झटका मागे लागला, ज्यामुळे सिया झोपेतच दचकली. व्हॉट आर यू डुईंग? बघून चालवता येत नाही का? आणि इतकी फास्ट का घेत आहेस? थोडी हळू चालव, यश ओरडला. तसं ड्रायव्हरने सॉरी सर बोलून गाडीची स्पीड आणखी कमी केली. खरं तर यशला सियासोबतचा हा प्रवास तर कधी संपू नये असाच वाटत होता. त्यात त्याचा अति पॉझिटिव्ह पण राहून राहून डोकं वर काढत सियाची काळजी घेत होता आणि ती वेडी या प्रेमाला उपकार समजून सोडून जाण्याचा विचार करत होती. खरंच जाऊ शकणार होती का ती त्याला सोडून? हा प्रश्न कधी तिने स्वतःलाच विचारावा. मला आशा आहे तिचं उत्तर तिला नक्की मिळेल. 7-8 तासांचा प्रवास पूर्ण करून ते दोघे आपल्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच कुलदेवतेच्या मंदिराजवळ पोहोचले आणि इकडे तशी सियाला जाग आली. पण स्वतःला यशच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेलं बघून तिला लाज वाटू लागली. आधीच तिचं मन यशकडे झुकत जात होतं. त्यात आता स्वतःला तसं बघून तिची अवस्था तर आणखी खराब झाली. तिला आता यश सोबत नजर मिळवणं कठीण झालं होतं.
लाजेने अगदी टवटवीत गुलाबासारखी झाली होती. तिचे ते पिंकिश गाल लाजून लाल झाले होते. यशला तर तिचं हे लाजरं साजरं रूप खूप खूप आवडत होतं. सगळं काही नीट असते तर आज कदाचित यशने तिला आपल्या मिठीतून सोडली नसती. गाडीतलं वातावरण गुलाबी गुलाबी झालं होतं. दोन हृदय एकमेकांच्या जवळीकीने असे काय धडधडत होते की त्यांनाच त्यांचे आवाज देखील ऐकू येत असावे. किर्लोस्कर निवास. सुगंधा, अगं तुझ्या सुनेचा उपवास आहे म्हणून का तू तुझ्या सासूला सुद्धा आज उपाशी ठेवणार आहेस का आता? नंदा सोफ्यावर बसून आपला घसा फाडत होती. ही एक बाई, ही कितीही ठुसली तरी हिचं पोट काही या जन्मात तरी भरणार की नाही काय माहिती. बकासूरची नातलग असेल बहुतेक ही. अहो आई, हे काय झालंच आहे, फक्त थोडं थांबा, 5च मिनिटं. सुगंधा तशीच किचन मधून ओरडत म्हणाली. अगं कधीची 5 मिनिटं 5 मिनिटं बोलून मला फुसलावतेस ग, की मला इथे असं उपाशी ठेवून स्वतःच ठुसत आहेस त्या किचन मध्ये बसून. हे बघ सुगंधा, असं करू नकोस. मला म्हातारीला अशी गांजू नको, नाहीतर पाप लागेल तुला, पाप. या म्हातारीला जर कोणी पालखीत जरी फिरवलं आणि सगळं न मागता दिलं ना तरी ते हिला कमीच वाटणार. जेव्हा बघावं तेव्हा बरोबर ही म्हातारी सगळ्यांना वेठीस धरून त्यांच्या नाकी नऊ आणत असते. आई, हे घ्या, तुम्ही जेवून घ्या, मी तोपर्यंत यांचा टिफिन आणि बाबाचा टिफिन ऑफिस मध्ये पोहोचवायला सांगते. ते वाट बघत असतील ना. सुगंधा घाईघाई करत म्हणाली. आणि मेडला नंदा यांना वाढायला सांगून ती तिथून निघणारच की. बाई बाई, म्हणजे जसं मला माझ्या लेकराची आणि यांची काळजीच नाहीये ना. सगळी तुलाच आहे असंच दाखवायचं आहे ना तुला मला, बोलून नंदा यांनी डोळ्यांना पदरलं. तर सुगंधा मात्र आपल्या सासूची नाटकं बघून डोक्यावर हात मारून घेतला. या बाईने जर सिनेमात ट्राय केलं असते ना तर आज टॉपची खलनायक अभिनेत्री म्हणून तिला नक्कीच अवॉर्ड मिळालं असतं. पण ही तर सुगंधाच्या राशीला पुजली होती ना. काय ग, आता अशी का बघतेस, की आता माझ्या जीवनावरही डोळा आहे तुझा? तसं असेल तर सांग बाई, नाही तर नंतर माझं पोट दुखायचं. अहो आई, काही काय बोलता? मी कशाला तसं करेल? मग इथे उभी का आहेस? जा इथून, नंदा म्हणाली. तशी सुगंधा निघून गेली. उगाच कोण या बाई समोर उभं राहून डोक्याचा ताप वाढवून घेईल असंच काही त्यांच्या मनात आलं असं. सॉरी सॉरी सर. इकडे गाडी सिया यश पासून दूर होत नजर चोरत बोलली. तशा यशने आपल्या पापण्यात चालू बंद केली. तसंही त्याचं पाखरू त्याच्या इतक्या जवळ असल्यावर त्याला दुसरं सुचेलच कसं ना. तिचंच तर अधिराज्य होतं त्याच्या मनावर, हृदयावर, शरीरावर सुद्धा. सिया बाहेर जायला वळलीच होती की वेट, त्याचा भारदस्त आवाज आला. तशी सिया थांबली. तिने मान वळवून पाहिलं. यशने लगेच आपला फोन काढला आणि बॉडीगार्डला इंस्ट्रक्शन दिलं. तसे मागे पुढे असलेले बॉडीगार्ड बाहेर येऊन पटापट आपली पोझिशन घेऊन सज्ज झाले आणि त्याला कॉल लावला. तसे इकडे यशने सुद्धा बाहेर चलण्याचा इशारा केला. सियाने जसा बाहेर पाय काढला, बॉडीगार्डने तिला कव्हर केली. तशी सिया त्या 15-16 धारदिप्पाळ माणसांना पाहून थोडी बावरलीच आणि तिचे पाय थबकले. तर ते सगळे बॉडीगार्ड खाली माना घालून उभे राहिले. त्यानंतर यश सिया त्या बॉडीगार्ड सोबत समोर मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. तशी तशी तिथे असलेली भीड त्यांना वळून वळून बघू लागली. ते सगळं बघून त्यांना इतकं तर समजलं होतं की कोणी साधीसुधी नाही तर VIP असं कुणीतरी आलं. त्यामुळे सगळ्यांना त्यांचा चेहरा बघण्याची उत्सुकता लागली होती.
पण यश आणि सियाला बॉडीगार्डने पूर्ण कव्हर केल्याने त्यांना त्यांचा फेस काय तर साधा नख सुद्धा दिसणं अशक्य होतं. तर सिया मात्र ती VIP ट्रीटमेंट बघून थोडी ओशाडल्यागत झाली आणि स्वतःच अंग आकसून घेऊ लागली. त्या बिचारीसाठी तर हे सगळं नवीन होतं. आजपर्यंत तर तिने हे सगळं फक्त पिक्चर मध्ये बघितलं होतं. ते सगळं आज ती स्वतः अनुभवत होती. तिने हळूच मान तिरकी करून पाहिलं तर तिच्या बाजूला असणारा तो 6 फूट माणूस मात्र तार पाय टाकत निर्विकार समोर चालला होता. पण तो जरी निर्विकार असला तरी बाकीचा जग मात्र त्याच्यात हरवत जात होतं. ते तर बरं की त्याने आपल्या बाहुलीच्या सावलीला सुद्धा घेरून घेतलं होतं. नाहीतर ते सगळे बिचारे फुकटात देवाघरी गेले असते. याचा डोलारा जसा मंदिराच्या पायथ्याशी पोहोचला, गुरुजी स्वतः पटपट पायऱ्या उतरत खाली आले. असं म्हणतात की तहानलेला विहिरीजवळ जातो, पण इथे तर विहीरच येत होती, जे बघून बघणाऱ्या लोकांचे डोळेच मोठे झाले आणि तोंडावर हात आला. मोठ्या मॅडमनी कळवलं होतं, तुमचीच वाट होती, या. गुरुजी समोरची गर्दी बाजूला करत त्यांना रस्ता करून देत म्हणा. गुरुजी, आम्ही वाट बघू, आधी यांचं होऊ द्या, सिया हळूच बोलली. तसे गुरुजी घाबरून यशला बघू लागले. आता जिथे त्याच्या डॉलने म्हटलं तिथे यशच्या नकाराचा प्रश्नच कुठे येतो ना. यशने सुद्धा डोळ्यांनीच त्यांना होकार दिला. तसे गुरुजी धावत धावत वर गेले आणि पटापट पूजा आटपून घेऊ लागले. बिचारे जे कोणी काही मन्नत घेऊन आले असतील त्यांची मन्नत तर आता राहिली पूर्ण होण्यापासून. आता इतकी घाई होत असताना तो देव तरी कसं लक्षात ठेवेल ना, त्याला सुद्धा समजायला वेळ लागतो की नाही. इकडे सिया आणि यश रांगेत उभे होते. उन्हाचा तडका इतका होता की सियाची गोरी गोरी स्किन लाल होऊ लागली. घामाच्या धारा तिच्या कपाडावरून खाली उघडू लागल्या. त्यात आता लोकांच्या भिडभिडत्या नजरा तिच्यावर पडू लागल्या, जे बघून यशच्या रागात मोठी घट्ट होऊ लागली. ते तर बरं की यशने आपला हात खिशात घालून ठेवले होते, नाहीतर आज एक दोघाची तीर्थी तिथून आज उठल्याशिवाय राहिली नसती. तिकडे गुरुजी सुद्धा लवकरात लवकर ती भीड कमी करण्याचा प्रयत्न करत होते. नेमकी आजच रोजच्या पेक्षा जास्त गर्दी होती. गुरुजीला तर आता स्वतःच्याच मूर्खपणावर राग येत. म्हणजे आपल्याला माहिती असून सुद्धा का आपण हा मूर्खपणा करून घेतला. म्हणून नक्कीच आता ते देवापुढं आपलं डोकं आपटत असतील. बिचाऱ्या देवीला सुद्धा प्रश्न पडला असेल की नेमकं मी ऐकू कुणाचं. नेहमी माझ्या सेवेसाठी हजर असणाऱ्या या माझ्या भोळ्या भाबड्या मुलाचं, की कधी नव्हे ते माझ्या चरणी आलेल्या या धर्तीवरच्या त्या प्राण्याचं, ज्याला लोक हिटलर म्हणतात. बिचारी देवी सुद्धा पेचात पडली. तर गुरुजी मात्र लवकरात लवकर ते सगळी गर्दी कमी कशी होईल ते बघत पूजा करत होते. त्यात कितीदा तरी त्यांचे मंत्र सुद्धा चुकले असतील, पण हे लोकांना कसे करणार. बाहेरचं तापमान क्षणाक्षणात वाढत होतं. लोकांच्या सियावर पडणाऱ्या नजरा, त्यात उन्हामुळे तिची लाल झालेली कांती बघून यशचे पेशन्स संपत होते. सियाची हालत बघता यशने बॉडीगार्डला इशारा केला. तसा एक बॉडीगार्ड धावत येऊन सियापासून थोड्या अंतरावर उभा झाला. लुक सिया, आपल्याला हे सगळं करायची गरज नाही, आणि तसंही तुलाच हे नको होतं ना. यश म्हणाला तसे सिया त्याला बघू लागली. हे बघ, तुला या सगळ्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. मॉम आणि घरच्यांना काय सांगायचं ते मी सांगेन, पण तुझ्या मनात असल्याशिवाय आपण या मंदिराची पायरी चढणार नाही आहोत. यश म्हणाला तर सिया त्यालाच बघत राहील. यशचं प्रेम, त्याची काळजी सिया समजून घेईल का. सिया चढेल का देवीच्या मंदिराची पायरी. होईल का
या अबोल नात्याची एक नवीन सुरुवात. सिया यशला मिळेल का देवीचा आशीर्वाद? मंदिराचा हा प्रवास देईल का यशला नवी उमेद? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तेच माझे बळ आहे. आणि कथेला लाईक शेअर करून पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.